वाल्मिक कराडला फाशी होणार साधारण वर्षभर सुरू असलेली ही मागणी आता चर्चेमध्ये बदलली आहे. मागच्या वर्षभरात कराडने अनेकदा दोषमुक्तीसाठी अर्ज केला, जामिनासाठी अर्ज केला. हा खटला पुढे कसा ढकलता येईल, आपली मुक्तता कशी होईल यावर कराडचा जोर होता. दुसऱ्या बाजूला त्याच्या टोळीकडून तुरुंगात पोलीस कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचे प्रकार घडत होते. संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष सुरू झालं तरी खटल्याला गती मिळत नव्हती. पण आता मात्र या खटल्याला गती मिळण्याची आणि वाल्मिक कराडला फाशी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे अर्थातच बीड जिल्हा सत्र न्यायालयात झालेली आरोपनिश्चिती. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवर वर्षभराने आरोपनिश्चिती झाली आहे. पण या आरोपनिश्चितीमुळे पुढे काय होऊ शकतं, याचा अर्थ नेमका काय आणि वाल्मिकला फाशी होईल या चर्चा कशाच्या आधारे सुरू आहेत, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 23 डिसेंबरला न्यायालयात काय घडलं. तर संतोष देशमुख यांचं अपहरण आणि नंतर हत्या याबद्दलच्या खटल्याची 23वी सुनावणी 23 डिसेंबरला पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टात बराच ड्रामा झाला. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी सीसीद्वारे हजर असलेल्या आरोपींना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांबद्दलची माहिती दिली. सोबतच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या याबद्दलचा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर तुम्हाला गुन्हा कबूल आहे का, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. तेव्हा वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचं सांगितलं. यानंतर मला बोलायचंय, सांगण्याची इच्छा आहे असं वाल्मिक कराड म्हणाला. पण न्यायाधीशांनी तुम्हाला जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका. हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या, अशा शब्दात त्याला फटकारलं. पण त्यानंतरही मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं आहे, असं म्हणत कराडने बोलणं सुरूच ठेवलं. त्यामुळे कोर्टात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण या ड्राम्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोर्टात घडली ती म्हणजे आरोपनिश्चिती. या आधीच्या सुनावणीमध्ये कोर्टात संतोष देशमुख यांना या आरोपींकडून झालेल्या मारहाणीचे 23 व्हिडिओ सादर करण्यात आले होते. न्यायाधीशांनी हे व्हिडिओ बघितले सुद्धा. हे 23 व्हिडिओ सोबतच या आरोपींवर दाखल करण्यात आलेली चार्जशीट या दोन्हीचा आधार घेऊन या आरोपींवर खटला चालवण्यात यावा इतपत पुरावे असल्याचं नक्की करत न्यायालयाने अटकेत असलेले 7 आणि फरार असलेला 8वा आरोपी कृष्णा आंधळे अशा 8 आरोपींवरचे आरोप निश्चित केलेत. या आरोपींनी कट करून संगणमताने खून केला, खंडणी मागितली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि पुरावे नष्ट केले असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. ही आरोपनिश्चिती झाल्यानंतर आता खटल्याला गती मिळेल. पुरावे तपासले जातील. साक्षीदारांची आरोपींची तपासणी उलट तपासणीसुद्धा होईल. साहजिकच खटला ॲक्शन मोडवर जाईल. त्याची सुरुवातही झाल्याचं दिसतंय. कारण 23 डिसेंबरला झालेल्या सुनावणीनंतर आता पुढची सुनावणी 8 जानेवारीला घेण्यात येणार आहे. आरोपनिश्चितीमुळे झालेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडच्या जामिनाची होणारी अडचण. या खटल्यात सुरुवातीपासून वाल्मिक कराड आपला काहीच संबंध नाही, आपल्याला जाणीवपूर्वक आणि राजकीय द्वेषातून यात गुंतवण्यात आला आहे, असा दावा वकिलांच्या मार्फत करत होता. त्यासाठी त्यानं अनेकदा दोषमुक्ती आणि जामिनाचे अर्जही केले, जे कोर्टाने फेटाळून लावले. गंभीर गोष्ट म्हणजे आरोपनिश्चिती झाली असली तरी कराडच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दोषमुक्तीचा अर्ज करण्यात आला आहेच, ज्यावर 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे. पण कराडची झालेली अडचण म्हणजे त्याच्यावर आरोप निश्चित करताना कोर्टाने त्याला मकोकामधला आरोपी ग्राह्य धरला आहे. अवादा कंपनीला मागण्यात आलेली खंडणी, संतोष देशमुख यांचं अपहरण करत त्यानंतर मारहाण करत केलेली हत्या या सगळ्या गटाचा मुख्य